वक्ते जास्त झाले ना, लय ताणाला तुम्हाला बी आला आणि बाकीच्या बी आला. तर त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या की बाबा ही चळवळ आपल्या वैयक्तिक हक्कासाठी आहे आणि ती हक्काची चळवळ कोणाच्या वळवळीमुळे बंद होणार नाही याची पण काळजी आपण घ्यायची. आणि म्हणून हे करत असताना तुमच्यासाठी एक आवर्जून शब्द द्यायलो. येणाऱ्या काळात महाराज असतील, त्यानंतर मला परवा दिवशी कळालं की बाबा भोकरदनला कार्यक्रम आहे. मी विचारलं कार्यक्रम कशाचा आहे. कार्यक्रम घ्यायला सचिन होता आमचा. ते म्हणले मनोज दादाचा वाढदिवस आहे आणि सध्या महाराष्ट्रात तुम्हाला माहिती आहे वातावरण कसं आहे, म्हणजे भाषण करणाऱ्याची बी जात पाहिली जाते आणि ऐकणाऱ्याची बी जात पाहिली जाते. कार्यक्रम दोन ठोकल्या चालला आजकाल. त्यामुळे काही विचार करून प्रत्येक निर्णय घ्यावा लागला. पण सांगायचं तात्पर्य हे सांगायलो की बाबा जरी पावसाचं प्रमाण वाढलं, पाऊस येऊ न येऊ, पण या भोकरदन वासियामध्ये असणारे जे काही विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळात तुम्ही मला कधीही फोन लावा, त्यांच्यासाठी एक दिवस मोफत मुद्दाम मार्गदर्शन करायला मी येणार. हा शब्द इथं द्यायलोय. आणि लक्षात घ्या किंवा सध्या चालू का आहे याच्यापेक्षा मी आवर्जून सांगेल की बाबा हा भारत माझा देश आहे. 1962ला आपल्या भारताच्या प्रतिज्ञेमध्ये पेदामली व्यंकट सुब्बाराव यांनी भारताच्या प्रतिज्ञेमध्ये शब्द वापरलाय भारत माझा देश आहे. याचं एकमेव कारण आहे, मी इथं बांधवांना सांगायलो की का बाबा भारत आपला देश होता कामा नये, तो सदैव माझा राहिला पाहिजे. काही भांडकुळं येतील, तुमच्या इकडे नवीन शब्द गाजला आजकाल बागडबिल्ले हे ना, आमच्या भाषेत काही झाकण झुले येतील, ताण देतील. पण त्याच्यापेक्षा सर्वात महत्वाची गोष्ट मी सांगितलं की बाबा भारताच्या शब्दामध्ये प्रतिज्ञेमध्ये आपण माझा शब्द वापरण्याची एकमेव गरज होती. कारण माझा म्हणल्यावर आपल्याला काळजी जास्त वाटते, माझा म्हणल्यावर त्या गोष्टीबद्दल आपुलकी जास्त वाटते. घरामध्ये साधारण उदाहरण घेतलं तर घरामध्ये माय आपली म्हणतो आणि म्हणून माय मोठ्यानं सांभाळायची का लहान सांभाळायची, लहान्यानं सांभाळायची याच्यात भांडणं असतात. बाप आपण आपला म्हणतो, तो मोठ्यानं सांभाळावा का लहान्यानं सांभाळावा याच्यावरून वाद असते. पण बायको आपण माझी म्हणतो, तिची काळजी तुला घ्यावी लागते. आणि तू नाही घेतल्यावर दुसऱ्यानं काळजी घेतल्यावर तू काय होईल. हे का ना, आसमान सेटअप का, खजूर पे लटकान घरकण घात का, तुला अलख निरंजन. त्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट आहे बाबा की बस म्हणल्याच्या नंतर आपण म्हणतो ती आपली आहे, पण घरामध्ये गेल्यावर हे घर माझं म्हणतो म्हणून आपण आपल्या घरात थुकत नाही. पण जेव्हा बस आपली म्हणतो तेव्हा एखादं थुकलं बी आणि एखादा सामाजिक सेवेने प्रेरित झालेला माणूस जरी म्हणला की बाबा थुकू नका, तर ते डायलॉग घालते एसटी काय तुझ्या बापाची आहे का. म्हणजे मेंटॅलिटी काय आहे की बाबा काही लोक येतील, जातीय तेढ निर्माण करतील, त्याच्यापेक्षाही हा भारत माझा आहे ही तरी भूमिका सामाजिकतेमध्ये मोठा भाऊ म्हणून ज्या समाजाकडे पाहिलं जातं त्या मराठा बांधवांना मी एक कळकळीची विनंती करायलो. हा भारत माझा आहे आणि ती भूमिका तुमच्या हृदयामध्ये आहे, ती जशाला तशी तुम्ही तेवढ ठेवसाल अशी एक विनंती तुम्हाला करायलो. बाकी सर्वात महत्वाची गोष्ट इथं बसलेल्या युवकांना विनंती आहे, पोरं जरासं व्यसनापासून बाजूला जा. अलीकडे 11-12वीचे पोरं व्हाईटनर प्यालेत. त्या व्हाईटनरमध्ये महत्वाची गोष्ट काय करायला, ते पाणी पाऊस घ्यायचं, 2-3 थेंब टाकायचे आणि त्याच्यातून काय करायचं, ते व्हाईटनर काय करायचं, नाकानं जोरात काय करायचं. महत्वाची गोष्ट, त्यानं श्वास घेतला तर तो 2-3 तास काय व्हायला, तो नशामध्ये धुंद राहिला. आणि मग नशेमध्ये धुंद राहताना असं 11-12चं 20 किलो वजन असणारं दलिंदर कुठं चालले, ट्युशनला चालले. मग त्या ट्युशनमध्ये आपली बहीण क्लासला असती, याच्या डोक्यात व्याभिचार आलेला असतो. तर त्या व्याभिचारानं काही आगळं वेगळं होऊ नये यासाठी मायबापाला विनंती आहे, एक तुमचा लेख म्हणून सांगेलो, हप्त्यातून एकदा पोराला हाता घालून काढा. माईच्याला सांगतो, हप्त्यातून एकदा तरी त्याला मारा, काहीच फरक पडत नाही, मालमत्ता आपलीच. दररोज मारू नका, दररोज मारल्यावर इज्जत कमी होती. पण हप्त्यातून एकदा मारा. घरात चालले ना, पोरगा जेवायला बसलं का जाताना एक झापड हाणा. पोरानं असं पाहिलं बापाकडं, काऊन हाणलं, वापस येताना पुन्हा एक दुसऱ्या हक्काला हाणा. पोराने चाललं काऊन हाणायले, तर बापाने एक डायलॉग घालतात, त्याला बाप अभी भी जिंदा. आपल्या पोराला ते गरजेचं आहे. म्हणजे कॉमन गोष्ट आहे. बिहारमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, राजस्थानमध्ये इथं येणारे लोक अरे काय करायले, दुड्या ऐकायले, काय ऐकायले, महत्वाची गोष्ट जादूचा खेळ दाखवायले. हा कॉईन याच्यात धरायचा, इकडे टाकायचा, तिकडे टाकायचा, ते 1000 रुपये कमवायले. काय करायले, 1000 रुपये ते कमवायले. आणि मग त्याच्यात तू म्हणतो की मला उद्योग नाही, व्यवसाय नाही, बेरोजगारी वाढली आणि तू मरण्याचा विचार करतो. मी तो म्हणतो मरण्याचा विचार करण्यापेक्षा तू काय कर, युपीला जाय,
राजस्थानला जाय, तिकडे काय झक मारायची मार, शिहाई वाटलं तर बँका लूट, पण मरू नको. जीवन एकदा आहे. तू मेल्यावर तुझे मित्र ते स्टेटस ठेवतील, स्टोरी ठेवतील, है ना, रडकं गाणं, खाली ते रडका सिंबॉल, 4-5 फुलाचे चित्र, लगेच चली ते कैसी है अनहोनी, चिट्ठी ना कोई संदेश, त्याच्यात खाली लिहिते जहां जहां तेरे पाव पडे व धरती अंबर हो जाए. आणि याचे जिथं पाय लागले ती जमीन नापीक झाली. एवढं दलिंद्र त्याच्याबद्दल हे लिहिते जहां जहां तेरे पाव पडे व धरती अंबर हो जाए. त्याच्यानंतर मराठीत गाणे असतात काही काही. तर एखादा व्यक्ती गेल्यावर त्याच्याबद्दल लिहिण्यापेक्षा एक सामाजिक घटक म्हणून, एक भाऊ म्हणून, आणि त्याच्यापेक्षा हृदयात भारतीय नातं म्हणून त्याच्या सोबत उभं राहा. त्याच्या चेहऱ्यावर दुःख दिसलं, तो टेन्शनमध्ये दिसला, आता मॅटर कोणाचं काही असो, मी तर म्हणतो तुमच्या नशिबात एखादा पोरगी नाही आली चालते, पण साला एक दलिंदर मित्र पाहिजे. आपल्या घरचं मॅटर जे असेल ना, घरचं मॅटर, घरचं बायकोचं जरी मॅटर असेल तर माणूस मित्राला सांगते, तसा एक दलिंदर मित्र पाहिजे. नाही तर तू हा मॅटर सांगितलं त्याने अख्ख्या गावात केलं. काही तसे मी दलिंदर आहे. तर एक मित्र तू हा जिवलग पाहिजे. म्हणून एक भाऊ म्हणून सांगायला पोरं काही करा, चेहऱ्यावर स्माईल ठेवा. काळ आपला थोडा वाईट आहे, येणाऱ्या 2-3 महिन्यात आपला काळ लय चांगला येणार आहे. थोडा संयम बाळगा. येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये आपला काळ लय चांगला येणार आहे. आणि काळ का चांगला येणार आहे, तर आपला सेनापती लय डेंजर आहे. आपला सेनापती डेंजर असल्यामुळे आपला काळ काय येणार आहे, चांगला येणार आहे. म्हणून तुमच्या डोक्यात नैराश्याचे विचार येऊ नयेत. मी आवर्जून सांगतो, आपले पोरं उद्योगामुळं, व्यवसायामुळे मरणार. काही काही दलिंदर 3 ब्लॉक केलं म्हणून मरायले, ती बोलणं म्हणून मरायले. यानं तिला मोबाईल गिफ्ट दिला आणि सकाळपासून येंगेत लागला म्हणून मी काही काय मरायले. तर आपलं जीवन फार मौल्यवान आहे. हे जीवन इची घेऊन जाता कामा नये. अफजल खान या महाराष्ट्रावर चालून आला होता 10 नोव्हेंबर 1659. या जगातली आदर्श माता, राष्ट्रमाता, राजमाता शिवबाला म्हणायला नाही 5-6 वर्षे गायब व्हा, है ना, ते कदरून निघून जाईल. काय सांगितलं, अरे 2 हात करता येईल, इकडं तिकडं होता येईल, वेळ प्रसंगी काही वाईट झालं तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे, मी शंभू राजांना गादीवर बसवेल, पण लोकांच्या स्वप्नातलं स्वराज्य स्थापन केल्याशिवाय मी स्वतः निवांत राहणार नाही, ही म्हणणारी आपली माता होती, राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ. म्हणून ते शिवबाई. आपल्या घरामध्ये आपल्या पंजाचा फोटो नाही. येणाऱ्या काळात आवर्जून तुम्हाला वेळ देतो, भिजू नका, काही नका, काय होत नाही. आवर्जून सांगायला येणाऱ्या काळात आवर्जून वेळ द्यायलो सकल मराठा समाजाच्या वतीनं. म्हणून दादा जरंगे पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायलो. येणाऱ्या काळात एखादा रविवार असेल आवर्जून कळवा. तुमची काही मी फीस येणार नाही पुन्हा, हा, तर त्या कार्यक्रमाला आवर्जून येणार आहे. एकदा आपला ज्या माणसानं या महाराष्ट्रात स्वाभिमान पेरलाय, त्या स्वाभिमानाची आग निर्माण केली, त्या महापुरुषांचा जय जयकार करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. आमचं या ठिकाणी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे, जय देव.